8 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवर. हा चेंडू बॅटची कडा. आता मात्र काय घडतं मैदानात. आतिश केदारे होते जरूर, परंतु आतिश केदारे पासून लांबचा चेंडू होता. माजी नगरसेवक हरिचंद्र पाटील तसेच कार्यालय प्रमुख अनंत वैद्य यांचं सुद्धा आगमन झालंय. आपण आला आता आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. असंच आपला अमूल्य वेळ देत राहा. धन्यवाद. पुन्हा एकदा काय घडते मैदानात. पंचांकडे अपील, परंतु पंचांची दक्ष पंच पाहायला मिळते. नेमका स्वरूपाचा चेंडू हाताला खरा. काय सुंदर गोलंदाजी केली कुंदाने. पहिल्या चेंडूवर विजय घाणेकर सारखा फलंदाज बाद. तदनंतर मात्र एक षटकार आला जरूर, परंतु काय कंजूस मारा केला. एका षटकाखेरीज संघाची धावसंख्या 9-1. ऐकत होता महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे, ज्याने दिल्ली असो गुजरात असो महाराष्ट्राच्या बाहेर पनवेल आणि उराळा इथे गाजलेला आवाज. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. सर्वांचे लाडके भोसलेचा आवाज आतापर्यंत ऐकत होता. धावसंख्या 9-1 बाद. जयेश भाग गोलंदाज संकेत त्याला आमंत्रित केला. दोन सामने नंतर मात्र दाखल झाला खरा. पहिला फायनल सुपरस्टार
चेंडू खाली क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न दोन धाव पूर्ण 6 धावा पूर्ण केले 2 धावा 2 धावेने संघाची वाढती धावसंख्या 12 ट्रेल ऑन बोर्ड जर पाहायला गेलं ना तर सकाळपासून जर गोलंदाजी करतोय ना ऑफ साईड ऑफ स्टॉप त्याला माहिती आहे जास्तीची ऑफ साईडची जी बाउंड्री लाईन आहे थोडीशी जास्तची लांब आहे त्याच्यात बोले की काय गोलंदाजी संपूर्ण ऑफ साईड ऑप्शन आता मात्र थोडस शप्पा झालाय संतोष गायकर रिवर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु असफल झाले तर संतोष दरम्यान एकच धावावर समाधान मानावं लागेल तर संतोषाला धावसंख्या 13 मोठी धावसंख्या तोकावी लागेल सेमीफायनलचा सामना आहे समोरच्या संघामध्ये अतिशंद्र बाहुबली म्हणजेच आतिश केदारे सध्याच्या घडीला या स्पर्धेमध्ये टॉप स्कोररच्या लिस्ट मध्ये असणारा अव्वल दर्जाचं नाव आतिश केदारे दोन सामने विजय करून दिले ते म्हणजे आतिश केदारेने पहिल्या सामन्यामध्ये 3 चेंडू 13 धावांची आवश्यकता असताना काय फलंदाजी केली होती आतिश केदारेने दरम्यान आता मात्र जयेश गाग हा चेंडू स्लॉट मध्ये होता त्याला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये खूप दूरवरचा येतोय गाणागाती प्रहार षटकार तुम्ही पाहताय अनुभवताय त्रिरत्न स्पोर्ट व सुप्रीम स्पोर्ट प्रेझेंट बांध प्रीमियर लीग 2026 पर्व पहिला अगदी दिमागदार सोहळ्यात हा पर्व पहिलं पाहताय पार पडताना पाहायला मिळतोय आपल्या आयोजक नक्कीच या स्पर्धेसाठी खूप जास्तची मेहनत घेतली सचिन परवडी असतील राम चौधरी असतील सतीश जाधव असतील जयेश शुक्ला असतील आणि महत्वाचं म्हणजे विशेष आभार असतील सीतामणी निवाटे आणि मिलिंद कुलेकर साहेबांचं या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा होता स्लॉट मध्ये आता पुन्हा एकदा पाठवून दिला खूप लांब शुक्ला षटकार षटकारानंतर मात्र संपूर्ण चित्र बदललंय धावसंख्या पोहोचतोय 25 जयेश गाग हिरो होता जरूर जुना जयेश गागने हरवले वरचे षटकार मारतात जयेश गाग जर आपल्या आल्यानंतर नक्कीच कार्यक्रम होणार ते म्हणजे जयेश गाग सध्याच्या घडीला वरचे षटकार मारण्यात माहीर असलेला संकेत 2 षटकार जयेश गाग संकेत उघडाडोले पाहणे षटकात महागडा पडतोय एकूण 3 धावा 28 थेट असेल साठी एक सुवर्ण संधी सर्व चेंडू खेळत होते नंतर आता एक जास्तीचा प्रेम मिळाला जयेश गागेला संकेत कोतवाल पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने एकदा पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुंदर रनचा विकेट पाहायला मिळाली संतोष आणि जयेशाची जयेश पुन्हा 2 धावने संघाची वाढती संघ आता धावतोय जे घडीकर सस्ते बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की हा संघ जास्तीची धाव ठोकणार नाही परंतु जयेश गाग आणि दुसऱ्या बाजूला संतोष गायकर मोठमोठे नाव या संघामध्ये पाहायला मिळतील अजून सनी पवार सुद्धा असतील हा चेंडू आकर स्वरूपाचा चेंडू तेवढा चांगला खेळून काढलाय प्लेच्या दिशेने दरम्यान एक धाव पूर्ण एकच धावावर समाधान मानतोय तो म्हणजे जयेश गाग 2 षटकार केली संघाची धावसंख्या 1/31 ऑन बोर्ड 15.5च्या सरासरीने धावगती पकडण्याची म्हणजे जेसीसी या संघाने
पुढचा होणारा मेगा फायनलचा सामना एका बाजूला असेल तेजस काटकर अँड कंपनी म्हणजे सिद्धिविनायक वॉरियर्स, तर दुसऱ्या बाजूने कोण येणार हा मात्र प्रश्नचिन्ह असेल तेजस काटकरला. एका बाजूला आतिश केदारे तर दुसऱ्या बाजूला विजय घाणेकर. दोन्ही संघ जर पाहायला गेलात ना तर बलाढ्य संघ आहेत. विजय घाणेकर काय कमबॅक केला, पहिला सामना हरल्यानंतर मात्र 2 बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच विजय घाणेकर. विजय घाणेकर जर पाहायला गेलात ना तर अष्टपैलू खेळाडू आहे. जर फलंदाजी नाही चालली ना तर गोलंदाजी चालते, गोलंदाजी नाही चालली तर फलंदाजी चालते. त्याच बाजूने जर विचार केला तर आतिश केदारे म्हणजेच अतिशेंद्र बाहुबली टेनिस क्रिकेट जगतातील एक महत्वाचा खेळाडू ज्याने गुजरातला जाऊन 6 चेंडूमध्ये 6 षटका ठोकले होते. संदीप पंचांच्या उजव्या बाजूने हा चेंडू पुन्हा एकदा मिसहिट शॉट आहे, परंतु जेवढा पाहिजे तेवढं मिळालंय. चेंडू गेला वन बाउन्स चौकारासाठी. 4 धावेनंतर मात्र सामन्याची परिस्थिती बदलते. धावसंख्या पोहोचते म्हणजे 35 1 लॉस. जयेश घाग 9 चेंडू 28 धावसंख्येवर त्यांच्या वैयक्तिक जयेश घाग सध्याच्या घडीला सुसाट सुटलाय. फलंदाजी केले जयेश घागने. संदीप पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आपला धावा. संघाची वाढते धावसंख्या 39 या संघाचा हा चेंडू नक्कीच धक्केबाजी करतोय. सुटलाय घडीला जयेश घाग सज्ज होईला. संदीप थोडासा हाताळतोय. पुन्हा धावसंख्येवर खेळतो जयेश घाग. असेल अर्धशतक पूर्ण करण्याची पहिली अर्धशतक पूर्ण करण्याची स्लोवर पद्धतीचा चेंडू मैदानात स्लोवर पद्धतीचा चेंडू होता, परंतु फटका काही लागला नाही. लिडिंग एज सरळ जातोय शॉर्ट हँड लेग मध्ये. दरम्यान या षटकाचा शेवटचा चेंडू असेल जयेश घागसाठी. आतापर्यंत धावसंख्या 49. हा चेंडू जास्त लांबी कमी चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचताय आणि आता मात्र जयेश घाग यांची विस्फोटक फलंदाजी होते बाद. जयेश घाग बॅक टू द पॅव्हेलियन. 49 वर दुसरा गडी बाद. 3 षटका 30. संघाची धावसंख्या 49. जिंकण्यासाठी 50 धावांचं माफक आव्हान असेल ते म्हणजे CI11 या संघासमोर. 18 चेंडू 50 धावांची गरज.
ऑल प्रीमियर लीग 2026 सर्व पहिलं अगदी दैदिकमान सोहळा पाहताय अनुभवताय सुरत्न स्पोर्ट तसेच शिक्षण स्पोर्ट आयोजित बांध प्रीमियर लीग 2026 आलेल्या सर्व पाहुण्यांचे तसेच मान्यवरांचे सहर्ष स्वागत पुन्हा एकदा मैदानाकडे खेळ संपलाय 49 धावसंख्या उत्तरार्धामध्ये मात्र त्या धावसंख्या चेस कराव्या लागतील ते म्हणजे या संघाला सर्व दिग्गजांचे खूप आभार असतील आयुष्यातील सरपाल यांच्यातर्फे या स्पर्धेत मालिका विराकरी असेल हर्ष महेश जोशी ध्रुवी जयेश मोरे त्यांच्याकडून दुपारचं जेवण त्याचप्रमाणे यांच्याकडून फ्रुट्स असेल आयुष्य राहुल सावंत यांच्याकडून या स्पर्धेत व्यवस्था असेल त्याप्रमाणे राम चौधरी यांच्याकडून बॅट बॅटसाठी बॅट असेल त्याप्रमाणे फोटोग्राफी सुरेंद्र महाडिक यांच्याकडून किट असेल मेडिकल किट असेल यांच्याकडून पाटील यांच्याकडून पहिल्याप्रमाणे यांच्याकडून यांच्याकडून गाण्यासाठी गॉगल्स असतील त्याप्रमाणे या स्पर्धेत झेडके इंटरनेट प्रायव्हेट लिमिटेड गणेश बुरे यांच्याकडून इंटरनेटची सुविधा सुद्धा आभार मानतो घेऊन चालतो मैदानाकडे जर पाहायला गेलं तर आपल्या मराठी हाताच्या चॅनलला सबस्क्राईब करा क्लिक करा जाधव आपले मित्र नक्कीच नावाला असा चेहरा पहिला चेंडू दुसऱ्या चेंडू सरळ जातोय चेंडूची सांगता पहिला चेंडू हे फॅक्टर आतापर्यंत खूप महत्वाचा ठरला एका बाजूला अतिश दुसऱ्या बाजूला आशिष कर्णधार संघाचा तारणहार विजय घाणेकर दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा लेखट स्वरूपाचा चेंडू काही समजत नाही आशिषाला नक्कीच चर्चा करावी लागेल जर निर्धाव चेंडू पडत असतील ना तर चर्चा करावीच लागेल शाळेत चर्चा होनी चाहिए पुन्हा एकदा विजय घाणेकर पहा काय गोलंदाजी चेंडू पडला हातभर बोलतोय पाहायला मिळाली निनाद यांच्याकडून अतिशय स्वस्त्यात बाद फलंदाज बाद
हेलो 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 हो ऑडिओचं काहीतरी सीन झालं बघा व्हिडिओ नाही जात मोठा मासा जाळायला लागतोय तो म्हणजे आतिश केदारे. काय सुंदर गोलंदाजी विजय घाणेकर. मी आधीच म्हटलं होतं की विजय घाणेकर जर फलंदाजी नाही केली तरी गोलंदाजी मध्ये आपली चमक दाखवेल आणि तेच करून दाखवलंय विजय घाणेकर. सरपंच नक्कीच मोठा मंच आहे आणि तिथेच आपली सरपंचगिरी दाखवतोय तो म्हणजे विजय घाणेकर. नवीन फलंदाज सरोज. आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो म्हणजे रोशन. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं शतक घेऊन आशिष. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू पा नेत्रदीपक फटका चेंडूला धाडून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आतिश बाद झाल्यानंतर मात्र आशिष यांच्यावर पूर्णपणे जिम्मेदारी असेल हा सामना जिंकवायची. धावसंख्या पोहोचते षटकारानंतर 11 1 11 फॉर 1. 5 स्कोरवर तुम्ही पाहू शकाल एक शतक एक चेंडू 11 रन 1 विकेट्स. 1 1 1 1 1 चा बोलबाला. दरम्यान पुढचा चेंडू निर्धाव स्वरूपाचा चेंडू हाताळलाय तो म्हणजे रोशन याने. त्याने सुद्धा दाखवून दिला की हो मी गोलंदाजी करणार. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला जरूर. खराब चेंडू होता माझा परंतु तदनंतर मी प्रयत्न करणार प्रयत्नांची परिकष्ट करणार आणि चांगला चेंडू हाताळणार. पुन्हा एकदा सज्ज होईल. स्लो ओव्हर पद्धतीचा चेंडू. काय करते मैदानात गॅप शोधून काढलाय चेंडूला धाडून दिलाय गॅप मध्ये चेंडू गेलाय. नो चेंडू असेल +4 एकूण 5 धावा. धावसंख्या पोहोचतोय ती म्हणजे 16 ऑन अ बोर्ड. यस जोपर्यंत आशिष स्वतः कर्णधार स्वतः संघाचा म्होरक्या अजूनही तैनात आहे मैदानात जिंकण्यासाठी 50 धावांचं असं माफक आव्हान असताना आतिश सस्त्यात बाद झाला जरूर परंतु आशिष अजूनही मैदानात दाखल. रोशन 2 मोठे फटके आले जरूर. इथून मात्र सामन्याचं गणित बदलू शकतंय. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. हा चेंडू स्ट्रेट टू द बॉलर खेळून काढलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दीपेश असेल. एकदा पूर्ण एकच धाव समाधान मानावं लागेल ते म्हणजे आशिषाला. आता मात्र प्रथम स्ट्राईक साठी येतोय फलंदाज एक वारे भक्कम फलंदाज सरोज. सरोज आतापर्यंत काही मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले नाही. नक्कीच अपेक्षा असेल संघाची CI11 संघाची या सामन्यामध्ये मात्र मोठ्या फटक्यांची गरजही असेल. रोशन स्लोवर पद्धतीचा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू पंचांना त्याला हेरलं पाहिलं स्टंपच्या अगदी समोर सरोज पाहिलं गेलं आणि फलंदाज झालाय लेग बाईकच्या स्वरूपात बाद. दुसरा फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हेलियन. सरोज शून्याचा चष्मा घालून सरोज मात्र तंबूत परततात. आता मात्र त्यांची जागा सांभाळण्यासाठी महत्वाचा फलंदाज मैदानात दाखल होईल. सरोज याची जागा सांभाळण्यासाठी 5 स्लोवर पद्धतीचा लेग कटरचा स्वरूपाचा चेंडू हाताळला खरा रोशन याने सरळ गेलाय पॅड लाईन वर आदळलाय आणि फलंदाज झालाय बाद. आता मात्र महत्वाचा फलंदाज मैदानात उतरतोय कुंदन झा. यस कुंदनला आता खेळ करून दाखवावा लागेल. या स्पर्धेत जर आपल्याला अंतिम सामन्यात पोहोचायचं असेल म्हणजे मेगा फायनल मध्ये पोहोचायचं असेल तर हाणामारी करावी लागेल. जिंकण्यासाठी अजूनही 8 चेंडू 33 धावांची गरज. मोठे फटके मारावे लागतील. हे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. हा चेंडू वा काय सुंदर गोलंदाजी. ऑफ साइड दी ऑफ स्टंप. पुन्हा एकदा सज्ज होईल
हा चेंडू सुसाट चेंडू होता, ऑफ साइड दी ऑफ स्टंप, सरळ जातो यष्टीरक्षक जयेश घागकडे. या षटकातील शेवटचा चेंडू असेल, मोठा फटका खेळावा लागेल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू. काय घडते मैदानात आता मात्र समीकरण बदलतंय. 6 चेंडू 33 धावांची गरज. 2 सामने काय सुसाट फलंदाजी केली होती आतिश केदारे, मात्र आता काय घडते मैदानात. 6 चेंडू 33 धावांची गरज. सुंदर गोलंदाजी रोशन याची. आता मात्र संघाचा संघनायक आशिष ऑन स्ट्राईक असेल. जिंकण्यासाठी 6 चेंडू 33 धावांची गरज. चला ओम साई प्रतिष्ठान संघ हजर राहा तुम्ही. मेगा फायनलचा सामना असेल याच्या पुढचा. 6 चेंडू 33 धावांची गरज. जयेश घाग सज्ज होईल. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगली लाईन आणि लेंथ पाहायला मिळाली ती म्हणजे जयेश घाग याची. मनसुबे ओळखले होते. आशिष हा फक्त आणि फक्त आता मोठेच फटके खेळणार आहे. आता मात्र जिंकण्यासाठी समीकरण बदलतोय. 5 चेंडू 33 धावांची गरज. हा चेंडू पहा तिथे क्षेत्ररक्षण खराब. वाटलं नव्हतं सनी यांनी आतापर्यंत 2 सामन्यामध्ये 6 झेल पकडल्या गेल्या होत्या, परंतु आता काय घडते मैदानात. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सनी याचा. चौकाराने मात्र धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 21-21. जिंकण्यासाठी 4 चेंडू 29 धावांची गरज. 4 षटकार जरी आले तरी सामना आपण तिथून खेचून आणू शकत नाही. फक्त अतिरिक्त चेंडू काहीतरी या सामन्याचं समीकरण बदलू शकतो. 4 चेंडू 29 धावांची गरज. जयेश घाग शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू, त्याच्यावर अपोल आणि चेंडूला करून दिलाय गोल. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. आशिषाच्या बॅट मधून येतोय अजून एक दिमागदार षटकार. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज असेल. अजूनही 3 चेंडू 23 धावा. जयेश घाग अशी सुंदर फटकेबाजी केली जरूर, परंतु थोडस लेट झालंय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का. दीपेश खारकर. कोणताच असा मैदानाचा एरिया नाही तिथे दीपेश खारकर पोहोचत नाही. जरी जोडी पाहायला गेलेत ना, भावांची जोडी रुपेश आणि दीपेश खारकर भागवाडी संघाकडून बिलॉंग करतात. हे दोन्ही खेळाडू जूच्या कोणत्याही मैदानावर असू द्या कुठेही पोहोचतात. हा चेंडू पुन्हा एकदा. चेंडू खाली क्षेत्ररक्षक विजय घाणेकर. फलंदाज मात्र आशिष होतय बाद. जयेश घाग काय फलंदाजी केली आणि आता मात्र गोलंदाजी सुद्धा तेवढीच चांगली. या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त आता मात्र शेवटचा चेंडू राहिलाय. 1 चेंडू फक्त. पुढचा होणारा मेगा फायनल एका बाजूला असतील ओम साई प्रतिष्ठान, तर जवळजवळ निश्चित केलंय ते म्हणजे जीसीसी. एका बाजूला असतील तेजस काटकर तलेकार गावचे, तर दुसऱ्या बाजूला असतील त्याच तलेकार गावचा सरपंच विजय घाणेकर. चला सतीश दादा तसेच सतीश दादा तसेच सचिन परवडी या मेगा फायनल साठी. एका बाजूला असेल सिद्धिविनायक वॉरियर्स, तर दुसऱ्या बाजूला असतील जीसीसी. चला कृपया दोन्ही संघांनी लाईन अप करून घ्या. सिद्धिविनायक तेजस काटकर तसेच विजय घाणेकर लाईन अप करून घ्या. या सामन्याचा सामनावीर ठरतोय नो डाऊट जयेश घाग. या सामन्याचा सामनावीर आपण